नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महान संतांबद्दल शिकणार आहोत. त्यांचे नाव आहे संत गाडगे महाराज. ते फक्त संत नव्हते तर एक सोशल रिफॉर्मर म्हणजे समाज सुधारक होते. त्यांनी गरीब लोकांना मदत केली, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि लोकांना चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. चला तर मग पाहूया संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज was a great sant and social reformer from Maharashtra, India. He was born on 23 February 1876 at Shedgaon village in Amravati district. His name was Debuji Zingarji Zanorkar. संत गाडगे महाराज हे एक महाराष्ट्रातील एक महान संत, ग्रेट म्हणजे महान संत आणि समाज सुधारक. रिफॉर्मर म्हणजे समाज सुधारक. महाराष्ट्रामधले भारतातले महाराष्ट्र या राज्यातले संत गाडगे महाराज हे एकदम महान संत आणि समाज सुधारक होते. ही वॉज बॉर्न 23 फेब्रुवारी 1876 ॲट शेडगाव विलेज इन अमरावती डिस्ट्रिक्ट. ते अमरावती जिल्ह्यामध्ये शेडगाव या गावात 23 म्हणजे 23 फेब्रुवारी 1876 जन्मास आले. हिज नेम वॉज डेबुजी जिंगरजी जानोरकर. त्यांचे खरे नाव डेबुजी जिंगराजी जानोरकर हे होते. तर संत गाडगे महाराजांचा जन्म किती साली झाला? 23 फेब्रुवारी 1876 आणि कोठे झाला? महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात शेडगाव या गावी झाला. त्यांचे खरे पूर्ण नाव काय होते? डेबुजी जिंगरजी जानोरकर. ही स्पेन. आता इथे बॉर्न म्हणजे काय तर जन्म झाला, बॉर्न. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट मीन्स जिल्हा, त्यानंतर विलेज गाव. ही स्पेन his whole life to help to poor people. He believed in equality and kindness. He spoke against the blind faith, superstition and caste discrimination. He asked people to give up bad social practices. तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च केले. त्यांना गरीब लोकांबद्दल खूप प्रेम आणि काळजी होती. इक्वॅलिटी म्हणजे काय तर समानता, सगळ्यांना समान वागणूक देणे, सगळ्यांशी समान म्हणजे गरीब श्रीमंत असा कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता सगळ्यांशी समानतेने वागणे. काइंडनेस म्हणजे प्रेम, दयाळूपणा, एखाद्याबद्दल दयाळूपणा, प्रेमळपणा दाखवणे. ही स्पोक अगेन्स्ट सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीभेद करत नव्हते. ब्लाइंड फेथ म्हणजे अंधश्रद्धा म्हणू शकतो की अंधविश्वास. कास्ट म्हणजे जात, डिस्क्रिमिनेशन भेदभाव. बॅड प्रॅक्टिसेस म्हणजे वाईट प्रथा. तर संत गाडगे महाराजांना अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी आणि त्यांनी जातीभेदाला विरोध केला. त्यांना वाटत होते की माणसाने विचार करून आणि योग्य ते स्वीकारले पाहिजे. त्यांनी लोकांना वाईट सामाजिक प्रथा सोडण्यास सांगितले. संत गाडगे महाराज लिव a very simple life. He believed in simple living and high thinking. He embedded good values through songs, speeches. He taught people honesty, kindness, lending a help hand to others. Simple living म्हणजे साधे जीवन जगणे. हाय थिंकिंग उच्च विचार ठेवणे म्हणजे आपण साधे जीवन जगावे पण आपले विचार चांगले आणि मोठे असावेत. संत गाडगे महाराज स्वतः अतिशय साधे जीवन जगत होते. त्यांनी काय लोकांना शिकवले तर ते गाणी आणि भाषणे यांच्या माध्यमातून लोकांना चांगल्या गोष्टी शिकवत असत. त्यांनी लोकांना ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, काइंडनेस दयाळूपणा, हेल्पिंग अदर्स म्हणजे इतरांना मदत करणे अशा सर्व चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. समजा आता उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देते. समजा आपल्या वर्गात एखाद्या मुलाकडे पेन्सिल नाही, आपल्याकडे 2 पेन्सिल आहेत. तर आपण काय करू, त्याला एक पेन्सिल किंवा पेन किंवा काही असेल की त्याला मदत म्हणून करू. म्हणजेच काय, इतरांना मदत करण्यास त्यांनी आपल्यास शिकवले. ही ऑलवेज said that cleanliness is very important. He himself cleaned village temples and public places and set an example. He believed that cleanliness make our body and mind peaceful. आता इथे संत गाडगे महाराज नेहमी सांगत असत की स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. ते स्वतः गाव, विलेज आणि सार्वजनिक ठिकाणी हे सर्व स्वच्छ करत असत.
ते फक्त लोकांना सांगत नव्हते तर स्वतः काम करून उदाहरण देत होते. जर आपण आपल्या घरातील कचरा स्वतः कचरापेटीत टाकला तर आपण इतरांसमोर चांगले उदाहरण ठेवतो. त्याचप्रमाणे ते स्वतः दुसऱ्यांना उपदेश देण्याच्या पहिले ते स्वतः अंगीकारक होते, स्वतःमध्ये ती कृती आणत होते आणि मग दुसऱ्यांना ते सांगत होते की स्वच्छता राखा, गाव आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवा, चांगला ठेवा. He encouraged children to go to school. He helped build school, hostels and places for poor people to stay. He did not keep money for himself. He lived only to serve people. People from all religions and castes respected him. Sant Gadge Maharaj died on 20 December 1956. Even today, people remember him for his social work and good teaching. आता इथे क्लिनिनेस म्हणजे काय पाहिलं, स्वच्छता, इम्पॉर्टंट महत्त्वाचे, टेम्पल मंदिर, पब्लिक प्लेसेस सार्वजनिक ठिकाण, एक्झाम्पल उदाहरण. तर इथे त्यांचा विश्वास होता की स्वच्छतेमुळे आपले शरीर आणि मन प्रसन्न राहते. स्वच्छ घर, स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर, स्वच्छ शरीर यामुळे आपण निरोगी आनंदी राहू शकतो. त्याचबरोबर संत गाडगे महाराजांनी मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे यासाठी त्यांना एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिले. त्यांनी शाळा आणि वसतिगृहे बांधण्यास मदत केली. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, चिल्ड्रन मुले, स्कूल शाळा, हॉस्टेल वसतिगृह. त्याचबरोबर त्यांनी गरीब लोकांसाठी शाळा, वसतिगृहे, राहण्यासाठी जागा उभारण्यास मदत केली. त्यांना स्वतःसाठी पैसा जमा करून ठेवायचा नव्हता. त्यांनी आपले जीवन लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित केले. त्यांनी स्वतःसाठी संपत्ती जमा केली नाही. त्यांच्या चांगल्या कामामुळे सर्व धर्म, सर्व जातींचे लोक त्यांना आदर करत होते. सर्व म्हणजे सेवा करणे, रिलिजन धर्म, रिस्पेक्ट आदर करणे. तर संत गाडगे महाराज यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पण आजही लोक त्यांच्या समाज सेवेसाठी, स्वच्छतेच्या संदेशासाठी, चांगल्या शिकवण्यासाठी आठवण करतात. तर मुलांनो, मी आशा करते की तुम्हाला हा लेसन समजला असेल आणि सोपा वाटला असेल. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मुलांनो, या धड्यातून तुम्ही एक गोष्ट नक्की शिकला असाल की नेहमी आपल्या आसपासचा, आपल्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. शाळेत शिक्षणाला महत्त्व द्यावे. तिथे म्हणजे शिक्षणासाठी जे करता येईल ते गोष्टी कराव्या. त्याचबरोबर सर्व चांगल्या गोष्टी, इतरांना आदर करणे, इतरांना मदत करणे, ह्या सर्व चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या. ह्या गोष्टी आपण या लेसनमधून शिकलो आहोत. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसहित.